जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्यामध्ये असलेली लाज आणि तुमच्यामध्ये असलेली भीती या 2 गोष्टी तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत. तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होताल. मला माहिती नव्हतं, की मला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, पैसा कसा कमवायचा आहे किंवा कसं काम करायचं हे काहीच माहिती नव्हतं. पण लहानपणापासूनच माझे स्वप्न खूप मोठे होते. तिथनं माझ्या आयुष्याला एक पुश भेटला. मला समजलं, की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्याचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे. मला माझं नाव, माझ्या वडिलांचं नाव, माझं आडनाव म्हणजे हे सोडून काहीच येत नसायचं. घरच्यांना मी असं सांगितलं, की जर तुम्ही मला 12वीला कॉमर्सला ॲडमिशन घेऊन दिलं नाही, तर मला शिकायचंच नाही आहे. 12वी संपल्यानंतर अचानक कोरोनाने एंट्री केली आणि जेव्हा कोरोना आला, तो माझ्या आयुष्यासाठी एक टर्निंग पॉईंट बनला आणि हे सगळं मी वयाच्या 19व्या वर्षीच केलं होतं. नमस्कार मंडळी, मी विशाल शिंदे. तुम्ही मला अनेक नावांनी ओळखत असाल, जसं की नगरचा विशाल, एम-के-सी शॉर्ट्स, एम-के-सी टेक, प्लेसमेंट मराठी. कारण आपले सोशल मीडियावरती मल्टिपल्स प्लॅटफॉर्म आहेत आणि सोशल मीडियावरती जवळपास आपली 35 लाख लोकांची फॅमिली आहे. मागच्या 4-5 वर्षांपूर्वी मी एका सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याचा मुलगा होतो. पण आज मी महाराष्ट्रातला 5वा सर्वात मोठा टेक यूट्यूबर, महाराष्ट्रातला 4था सर्वात मोठा जॉब क्रिएटर आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा इन्फोटेनमेंट क्रिएटर आहे. तर मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये असं काही केलं असेल, जेणेकरून आज मी एक मराठीमधला टॉप इन्फ्लुएन्सर बनलो आहे. हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. आणि जर तुम्हाला एक कंटेंट क्रिएटर बनायचं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल, की आपल्या आयुष्यामधलं सगळं संपून गेलंय, तर मी तुम्हाला स्पेशली रिकमेंड करेल, की तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की पहा. कारण मी माझ्या आयुष्यातला सगळा एक्सपिरियन्स यश टॉकच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या काही मिनिटांमध्ये सांगणार आहे. तर आपल्या या स्टोरीला सुरुवात करूया माझ्या जन्मापासून. तर माझा जन्म झाला होता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये. म्हणजे माझं गाव असं आहे ना, जे खूप म्हणजे मागासलेलं आहे. जिथे पायाभूत सोयी-सुविधांचा खूपच अभाव आहे. म्हणजे आमचं गाव असं आहे जिथे कॅनल पण नाहीये, नदी पण नाहीये. म्हणजे आम्हाला 6 एकर शेती होती. म्हणजे 4 एकर जिरायत आणि 6 एकर बागायत शेती आहे. पण ती सुद्धा पूर्णपणे पावसावरती अवलंबून होती. ज्या वर्षी चांगला पाऊस व्हायचा त्या वर्षी उत्पादन व्हायचं. ज्या वर्षी पाऊस होत नसायचा त्या वर्षी उत्पादन होत नसायचं आणि जेव्हा दुष्काळ असायचा तेव्हा माझ्या आईला सुद्धा दुसऱ्यांच्या रानामध्ये काम करायला जावं लागायचं. माझ्या वडिलांना सुद्धा यारीवरती काम करायला जावं लागायचं. जेव्हा मी त्यांच्यासाठी डब्बा घेऊन जायचो दुपारच्या वेळेस, तेव्हा मला दिसायचं की माझे वडील या रखरखत्या उन्हामध्ये 150 किलोची यारी ढकलत आहेत आणि तेव्हाच मी ठरवलं होतं की मला आयुष्यामध्ये खूप सक्सेसफुल बनायचं आहे. जेव्हा म्हणजे आता माझे आई-वडील माझ्यासाठी एवढं कष्ट करतायत, एवढा संघर्ष करतायत, स्वतःचं पोट उपाशी ठेवून आमचं पोट भरवतायत. त्यामुळे माझं लहानपणापासून स्वप्न होतं की मला आयुष्यामध्ये खूप सक्सेसफुल बनायचं आहे. मला माहिती नव्हतं की मला कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे, पैसा कसा कमवायचा आहे किंवा कसं काम करायचं हे काहीच माहिती नव्हतं. पण लहानपणापासूनच माझे स्वप्न खूप मोठे होते. कारण मला माझ्या आई-वडिलांच्या कष्टांची, माझ्या परिस्थितीची जाणीव होती. माझ्या फॅमिलीमध्ये 5 जण होते. मी, माझ्या 2 बहिणी आणि माझे आई-वडील. आणि लहानपणापासूनच माझ्या बहिणींच्या शिक्षणाची, त्यांच्या लग्नांची, माझ्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी माझ्या आई-वडिलांवरती होती आणि त्यासाठी ते खूप कष्टसुद्धा करत होते. म्हणजे आज मी इथपर्यंत पोहोचलो याचं सगळं क्रेडिट मी माझ्या आई-वडिलांना देईल. कारण मला आजही ते दिवस आठवतात, की ते दिवसभर सुद्धा काम करायचे. ते रात्रीच्या सुद्धा कामाला जायचे शेतामध्ये. ते रात्रीचे सुद्धा काम करायचे. म्हणजे आज जो मी इथपर्यंत पोहोचलोय, ते मी फक्त त्यांच्यामुळेच पोहोचलोय. कारण त्यांच्यामधले गुण सुद्धा माझ्यामध्ये येतं. मी काम करताना कधीच कंटाळा येत नाही. कारण जेव्हा पण मला काम करताना कंटाळा येतो ना, तेव्हा माझ्यासमोर माझ्या आई-वडिलांचा चेहरा येतो. कारण त्यांनी जी मेहनत केली होती त्या वेळेमध्ये, त्यामुळेच मी आत्ता इथपर्यंत पोहोचलोय. जर लहानपणी विचार केला तर लहानपणी मी अभ्यासामध्ये काही फारसा हुशार नव्हतो. म्हणजे बेसिक मला यायचं. बाकीच्या विषयांमध्ये हां, थोडासा डिसेंट होतो, पण गणित आणि इंग्रजी या विषयांमध्ये मी काही फारसा हुशार नव्हतो. मी माझ्या अनेक व्हिडिओजमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, की लहानपणी म्हणजे 10वी पर्यंत मला माझं नाव, माझ्या वडिलांचं नाव, माझं आडनाव म्हणजे हे सोडून काहीच येत नसायचं. लहानपणी म्हणजे 10वी मध्ये मला विश्वास पण नव्हता, की मी 10वी चांगल्या मार्क्सने पास करेल. कारण 10वी मध्ये जेव्हा एक्झाम झाली होती, तेव्हा मला गणिताच्या पेपरमध्ये फक्त 20 पैकी 1 मार्क मिळाला होता. त्यामुळे मलाच कॉन्फिडन्स नव्हता, की मी 10वी मध्ये पास होईल म्हणून. पण तेव्हा माझ्या आई-वडिलांनी जे कष्ट केले होते, ते मला आठवले, की आपल्या आई-वडिलांनी खूप कष्ट करून आपल्याला इथपर्यंत पोहोचवले. त्यांचे माझ्याकडून खूप काही स्वप्न आहेत. त्यांना असं वाटतंय, की आपला मुलगा खूप मोठा व्हावा, खूप श्रीमंत व्हावा, त्याने त्याचे सगळे स्वप्न पूर्ण करावेत, असं त्यांना वाटत असेल. आणि हीच ऊर्जा माझ्या मनामध्ये आली आणि तेव्हापासून मी अभ्यासाला स्टार्ट केलं. मला काहीच येत नसायचं तरी पण तेव्हा मी माझी लाज आणि भीती या दोन्ही गोष्टीच म्हणजे सोडून दिल्या होत्या. जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल बनायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्यामध्ये असलेली लाज आणि तुमच्यामध्ये असलेली भीती या 2 गोष्टी तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत. तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होताल. मला कोणता जरी प्रॉब्लेम आला तरी पण तो मी माझ्या मित्रांना विचारायचो, मी माझ्या शिक्षकांना विचारायचो. हळू माझा अभ्यासामध्ये इंटरेस्ट वाढत गेला. म्हणजे मला आजही आठवतंय म्हणजे मला गणित येत नसायचं, तर मी गणिताचे प्रॉब्लेम अक्षरशः पाठ केले होते. म्हणजे सूत्रासकट सगळं पाठ केलं होतं
आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला, की माझा जेव्हा 7 मे 2017ला माझा 10वीचा रिझल्ट लागला आणि जेव्हा माझा रिझल्ट लागला तेव्हा सगळी शाळा शॉक झाली होती. कारण मला 10वीमध्ये 89% मिळाले होते आणि मी सगळ्या शाळेमध्ये पहिला आलेलो होतो. म्हणजे कुणाला विश्वास पण बसत नव्हता, की हा मुलगा 10वीमध्ये पास होईल आणि मला 1 नंबर म्हणजे माझा 1 नंबर आला होता. स्वतःचाच माझ्यावरती विश्वास बसत नव्हता, की माझा 1 नंबर तिथे येऊ शकतो. तिथनं माझ्या आयुष्याला एक पुश भेटला. मला समजलं, की माझ्यामध्ये पोटेन्शियल आहे, ज्याचा आपण योग्य उपयोग केला पाहिजे. आता 10वीमध्ये माझा 1 नंबर आला होता, तर घरच्यांना असं वाटायचं, की मी आता सायन्सला ॲडमिशन घेतलं पाहिजे. कारण घरच्यांचा दृष्टिकोन असा होता, की सायन्समधून जर आपण शिक्षण घेतलं, तरच आपण आपलं करियर चांगलं बनवू शकतोय किंवा त्याला घडवू शकतोय. पण सायन्समध्ये माझा काही जास्त इंटरेस्ट नव्हता. कारण मला इंग्रजी हा विषय असा होता ना, म्हणजे मला इंग्रजीमधलं जास्त काही जमतच नव्हतं. मला जायचं होतं कॉमर्सला, पण घरच्यांनी माझं ऐकलं नाही. बळजबरीने त्यांनी मला सायन्सला ॲडमिशन घ्यायला लावलं आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला, की मला सायन्समधलं काहीच समजत नव्हतं. म्हणजे जेव्हा तिथे उभं करायचे, की 10वी मध्ये कोणाला सर्वात जास्त मार्क्स पडलेत, तेव्हा म्हणजे मला 89 मार्क पडले होते. सगळ्या क्लासमध्ये मी टॉप होतो 11वी सायन्समध्ये. पण मला तिथे काहीच येत नसायचं. याचा इम्पॅक्ट असा झाला, की 11वी मध्ये मी 4 विषयांमध्ये नापास झालो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स आणि बायोलॉजीमध्ये म्हणजे ग्रेस करून मला 11वी पास करण्यात आलं. नंतर मी माझ्या घरच्यांना सांगितलं, की मला काही सायन्सला शिकायचं नाहीये. मला कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचंय. कारण मला फारसं जास्त त्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. पण मला माहिती होतं, की जर मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, तर मी तिथे माझे 100% मेहनत करू शकेल. तिथे मी नक्की काही ना काही करू शकेल, असं मला माझ्यावरती विश्वास होता. घरच्यांना मी असं सांगितलं, की जर तुम्ही मला 12वीला कॉमर्सला ॲडमिशन घेऊन दिलं नाही, तर मला शिकायचंच नाहीये. आता घरचे म्हटले, की न शिकण्यापेक्षा मग तू कॉमर्सला गेलेलाच बरा. त्यानंतर म्हणजे खूप शिक्षकांच्या पण विनवणी केली. कारण जेव्हा त्यांनी माझा रिझल्ट पाहिला शिक्षकांनी, तर ते असं म्हटले, की "तू कॉमर्सला पास होऊच शकणार नाही." कारण 11वी मला ग्रेस करून पास करण्यात आलं होतं. म्हणजे मला माझे मार्क्स वाढवले होते. त्यानंतर मी 12वी प्रवेश घेऊ शकत होतो. शिक्षक माझे असे म्हटले, की "तू सायन्सलाच थांब." कारण सायन्सला कसं असतं प्रॅक्टिकलचे आपल्याला 25 मार्क्स मिळत असतात आणि तुला फक्त 70 मार्क्सपैकी फक्त 10 मार्क्स पाडायचे असतात. त्यामुळे तू इझिली सायन्स पास करशील. पण कॉमर्समध्ये थेरॉटिकल विषय असतात, जिथे तू पास करणार नाही. कारण त्यांनी मला म्हणजे जज केलं होतं माझ्या मार्क्सवरून. पण मला माहिती होतं, की नाही जर मी कॉमर्सला ॲडमिशन घेतलं, तर मी नक्कीच तिथे चांगलं करेल. त्यानंतर खूप विनवणी केल्यानंतर त्यांनी मला कॉमर्सला ॲडमिशन दिलं. आता सगळं माझ्या मनासारखं झालं होतं. म्हणजे तिथे सगळे मराठी सब्जेक्ट पण होते आणि माझा इंटरेस्ट पण त्यामध्ये होता. पण तिथे एक पिलरसारखा विषय होता माझ्यापुढे तो म्हणजे अकाउंट. कारण अकाउंट माझ्यासाठी एकदम नवीन होतं. बाकीचे विषय तर मी अभ्यास करून किंवा वाचून मला तिथे समजू शकत होतं. पण अकाउंटचं मला काहीच समजत नव्हतं. पण तेव्हा मी क्लासेस जॉइन केले होते आणि मी खूप मन लावून अभ्यास करायचो अकाउंटचा पण. मी एवढं ठरवलं होतं जरी मला 12वी कॉमर्समध्ये काही जरी समजलं नाही ना, तरी पुस्तक घेऊन तरी मला 24 म्हणजे बसायचंय. आणि मला अभ्यास करायचा आहे. जरी काही जमलं नाही ना, तरी माझ्या चेहऱ्यासमोर पुस्तक असलंच पाहिजे. त्यानंतर मी अकाउंटचा एवढा अभ्यास करू लागलो, म्हणजे मी तेव्हा लाज आणि भीती हे तर सोडून दिलंच होतं. माझा अकाउंटमध्ये काही जरी प्रॉब्लेम असेल, तर मी तो शिक्षकांना विचारायचो. शिक्षक पण मला त्याचं सोल्युशन द्यायचे. म्हणजे मला अजूनही आठवतंय, अकाउंटमध्ये माझ्या एका वर्षामध्ये 60 नोटबुक भरल्या होत्या. म्हणजे दर 4 ते 5 दिवसाला माझी एक नोटबुक भरायची. म्हणजे एवढी प्रॅक्टिस मी अकाउंट विषयाची केली होती. आणि जेव्हा माझा 12वीचा रिझल्ट लागला, तेव्हा मला अकाउंटमध्ये म्हणजे मी तालुक्यामध्ये पहिला आलो होतो. मला 100 पैकी 99 मार्क्स मिळाले होते आणि माझा कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये सुद्धा 5वा नंबर आला होता. म्हणजे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही दुसऱ्यांचं सजेशन घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना तुमच्यामध्ये पोटेन्शियल किती आहे, तर तुम्ही त्यालाच फॉलो केलं पाहिजे. तुमच्या पॅशनला तुम्ही फॉलो केलं पाहिजे. तुम्हाला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही काम केलं पाहिजे. आता सगळं माझ्या मनासारखं झालं होतं. आणि मला एवढा कॉन्फिडन्स पण आला होता, की आता मला असं वाटत होतं, की 12वी नंतर मला सीए करायचंय आणि माझा त्यामध्ये इंटरेस्ट पण होता. आता सीएमध्ये पण सगळं इंग्लिश असतं, पण माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स होता, की मी ते इझिली क्रॅक करू शकतोय. पण 12वी संपल्यानंतर अचानक कोरोनाने एंट्री केली आणि जेव्हा कोरोना आला, तो माझ्या आयुष्यासाठी एक टर्निंग पॉइंट बनला. कारण जेव्हा कोरोना आला, तेव्हा सगळे स्कूल बंद होते, कॉलेजेस बंद होते, सगळे कोर्सेस पण बंद होते आणि तेव्हा मला नाईलाजाने घरी बसावं लागलं. आता कोरोनाच्या काळामध्ये सगळ्या बाजारपेठा बंद झाल्या होत्या. शेतामध्ये आमच्या जे उत्पादन व्हायचं त्याला पण चांगली बाजारपेठ भेटत भेटत नसायची. बाजारपेठ भेटली तर चांगला भाव भेटत नसायचा. त्यामुळे
घरची थोडीशी जबाबदारी ही माझ्या पण खांद्यांवरती आली होती आणि त्या म्हणजे त्या फेजमध्ये आमच्या गावातले काही मुलं हे दुसऱ्या गावामध्ये काम करण्यासाठी जायचे, द्राक्ष तोडण्यासाठी जायचे. तर त्यांना मी सुद्धा म्हटलं, की मला पण द्राक्ष तोडायचे त्यातून म्हणजे मी पण काही पैसा कमवू शकेल आणि माझ्या कुटुंबाला हातभार लावू शकेल. तर मी सुद्धा त्यांच्यासोबत द्राक्ष तोडायला जायला लागलो. म्हणजे ते दिवस मला आजही आठवतायत, की मी सकाळी 7 वाजता उठायचो. त्यानंतर दुसऱ्या गावामध्ये द्राक्ष तोडण्यासाठी जायचो. म्हणजे अक्षरशः तिथले लोकं असे म्हणायचे, की लेबर आले द्राक्ष तोडण्यासाठी. म्हणजे मलाच स्वतःवरती गिल्टी फील व्हायला लागलं होतं, की माझा 10वी मध्ये 1 नंबर आला मी 12वी मध्ये एवढा हुशार होतो. माझा तालुक्यामध्ये पहिला नंबर आला आणि आता मी लेबर म्हणून काम करतोय. जरी मी म्हणजे खालच्या लेव्हलचं काम करत असलो, तरी पण माझे स्वप्न हे कमी नव्हते. माझे स्वप्न खूप मोठे होते. तेव्हा मी 12-12 तास काम करायचो. 12 तास काम करून मला 500, 600, ₹700 तिथे रोज मिळायचा. त्या 12 तासांमध्ये द्राक्ष तोडायचे, त्यांना पॅकिंग करायचं, त्यांना कंटेनरमध्ये लोड करायचो. म्हणजे असे सगळे कामं मी करत होतो. पण तेव्हा माझ्या मनामध्ये होतं, की आपल्याला काही ना काहीतरी करायचंय. फक्त मला तो प्लॅटफॉर्म तेव्हा भेटत नव्हता. त्यानंतर मी जवळपास 3 ते 4 महिने द्राक्ष तोड लेबर म्हणून काम केलं. त्यानंतर कोरोनाचा प्रभाव हळू कमी झाला. सगळं जीवन सुरळीत व्हायला लागलं होतं. क्लासेस, स्कूल, कॉलेजेस सगळं ओपन झालं होतं. पण तेव्हा घरची परिस्थिती अशी झाली होती, की सी मला बनायचं होतं. पण घरच्यांकडे तेव्हा एवढा पैसा शिल्लक राहिलाच नव्हता, की ते माझं सीएचं शिक्षण कंप्लीट करू शकतील किंवा मला तिथे पाठवू शकतील. त्यामुळे मला 12वी नंतर बी-कॉमला ॲडमिशन घ्यावं लागलं. आता बी-कॉम करता-करता मी शेती पण करू लागलो होतो. कारण सकाळी मी 7 वाजता कॉलेजला निघायचो. माझं 8 वाजता कॉलेज असायचं. दुपारी मी 3 वाजता घरी यायचो आणि 3ला आल्यानंतर मी शेतामध्ये काम करण्यासाठी जायचो. म्हणजे मला तेव्हा काही समजत नसायचं, की मी काय केलं पाहिजे? म्हणजे स्वतःवरती म्हणजे असं मनामध्ये एक भीती होती, की आपलं आयुष्य असंच संपत चाललंय. मी काही करत पण नाही. बी-कॉम कारण मला माहिती होतं बी-कॉम केल्यानंतर काही चांगल्या पगाराचा जॉब मिळणार नाही. म्हणजे माझ्या पुढं स्वप्नच नव्हतं काही. म्हणजे प्लॅटफॉर्मच नव्हता ज्यावरती मी चांगल्या प्रकारे काम करू शकेल. माझं बी-कॉमचं फर्स्ट इयर हे काहीच प्रोडक्टिव्ह न करता असंच निघून गेलं होतं. आणि मला वाटत होतं, की वेळ खूप वाया चाललाय. पण एवढं मला माहिती होतं, की YouTube नावाचा एक असा प्लॅटफॉर्म आहे. जर त्यावरती आपण चांगले व्हिडिओज टाकले, तर त्यातून आपण पैसे कमवू शकतो. हे मला तेव्हा माहिती होतं. म्हणजे मी YouTubeवरती तेव्हा व्हिडिओज पाहायचो. तर त्यातून मला हे माहिती होतं. पण YouTubeवरती कशा प्रकारचे व्हिडिओज बनवायचे, एडिट कसं करायचं, म्हणजे हे काहीच मला माहिती नव्हतं. तेव्हा माझ्याकडे फक्त एक ₹10,000 एक सिंपल फोन होता, जो मला माझ्या वडिलांनी घेऊन दिला होता. तर त्या सिच्युएशनमध्ये म्हणजे त्या काळामध्ये मला म्हणजे आता पण आहे. तर तेव्हा मला ट्रॅव्हलिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता. एकदा मी आणि माझा मित्र जेजुरीला गेलो होतो. तर तेव्हा मी एक असा व्लॉग शूट करत गेलो होतो, की मी कुठून गेलो, कसं गेलो, जेजुरीला गेल्यानंतर काय-काय केलं. घरी आल्यानंतर त्या व्हिडिओला मी व्हॉईस ओव्हर दिला आणि तो व्हिडिओ मी YouTubeवरती अपलोड केला. आता दुसऱ्या दिवशी मी रानामध्ये काम करण्यासाठी गेलो आणि दुपारची वेळ होती. मी एका लिंबाच्या झाडाखाली बसलो होतो आणि नंतर माझ्या डोक्यात आलं, की "अरे यार, काल तर मी एक व्हिडिओ YouTubeवरती अपलोड केला. आता त्याला किती व्ह्यूज आलेत हे आपण चेक केलं पाहिजे." नंतर मी माझं YouTube ओपन केलं, तर त्याला जवळपास 500 व्ह्यूज आले होते आणि ते 500 व्ह्यूज माझ्यासाठी खूप होते. कारण तेव्हा म्हणजे म्हणजे मी जरी Facebookला किंवा Instagramला एखादी स्टोरी अपलोड केली, तर कुठेतरी ती 40-50 व्ह्यूज यायचे. पण तिथे मला 500 लोकांनी पाहिलं होतं. ही माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज होती आणि मला खूप भारी वाटलं आणि तिथे मला एक पुश भेटला होता, की येस तू कंटेंट म्हणजे तू YouTubeवरती व्हिडिओज टाकू शकतोय. आता टाकण्यासाठी तिथे माझ्याकडे तेव्हा काहीच नव्हतं. कारण त्या वयामध्ये ट्रॅव्हलिंग करणं हे पॉसिबल नव्हतं. जरी मला त्यामध्ये इंटरेस्ट असला, तरी तेव्हा माझं वय फक्त 18 वर्ष होते आणि 18 वर्षामध्ये फिरणं किंवा अ, वेळ त्यामध्ये घालवणं हे माझ्यासाठी पॉसिबल नव्हतं. तेव्हा मी शेतातले व्हिडिओज अपलोड करायला लागलो. म्हणजे म्हणजे शेतामधले म्हणजे कांदा काढताना किंवा शेताला पाणी देताना असे व्हिडिओज मी तिथे अपलोड करत होतो. पण त्यांना जास्त काही व्ह्यूज येत नव्हते. मग मी असं ठरवलं, की आपण असा काहीतरी कंटेंट अपलोड केला पाहिजे, ज्यातून लोकांना काहीतरी व्हॅल्यू मिळेल. ट्रॅव्हलिंग नंतर माझा इंटरेस्ट होता हा इन्फोटेनमेंटमध्ये, ज्याला आपण नॉलेजेबल व्हिडिओज म्हणतो. त्यामध्ये माझा इंटरेस्ट होता. त्यानंतर मी त्यावरती इन्फोटेनमेंटचे व्हिडिओज अपलोड करायला सुरुवात केली माझ्या त्या चॅनलवरती, ज्यावरती मी आधीच व्लॉग वगैरे अपलोड करायचो. जवळपास मी 2 महिने त्या चॅनलवरती काम केलं. पण मला म्हणावा तसा रिस्पॉन्स त्यातून मिळालाच नाही. माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज यायचे तेव्हा 50, 60, 100 पर्यंत व्ह्यूज जायचे. मी खूप मेहनत करायचो, पण त्याला व्ह्यूज जातच नव्हते. आणि माझा फोन असा होता ना, ₹10,000 मला माझ्या वडिलांनी फोन घेऊन दिला होता, जो खूप हँग पडायचा. खूप म्हणजे मला तिथे खूप प्रॉब्लेम यायचा. पण तरी पण मी कसं ना कसं तरी करत व्हिडिओ शूट करायचो. त्या व्हिडिओजला मला रिस्पॉन्स येत नसायचा. नंतर माझ्या डोक्यामध्ये असा प्लॅन आला, की आपण आहे ना, शॉर्ट फॉर्म कंटेंटमध्ये आलं पाहिजे.
नंतर मग मी एक एम-के-सी शॉर्ट्स नावाने एक माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केला. म्हणजे मराठीचा एम, नॉलेजचा के आणि कंटेंटचा सी असा एम-के-सी शॉर्ट्स नावाने मी एक यूट्यूब चॅनल ओपन केला, ज्यावरती मी शॉर्ट्स व्हिडिओज टाकायला लागलो. म्हणजे ही गोष्ट आहे 2022ची. त्यानंतर मी त्यावरती बरेचसे 10-12 व्हिडिओज टाकले असतील आणि माझा एक व्हिडिओ रँडमली व्हायरल गेला. त्याला जवळपास 10,000 व्ह्यूज आले आणि ते 10,000 व्ह्यूज पाहून मी एवढा खुश झालो होतो तेव्हा. म्हणजे मी स्वप्नात पण विचार केला नव्हता, की मला 10,000 लोकांनी पाहिलं असेल तेव्हा. म्हणजे तो माझ्यासाठी एक खूप मोठा पुश होता. त्यानंतर मी व्हिडिओज बनवत गेलो. मी YouTubeवरती व्हिडिओज बनवतो हे तेव्हा मी कोणाला सांगितलं नव्हतं. म्हणजे माझ्या मित्रांना पण माहिती नव्हतं, माझ्या घरच्यांना पण माहिती नव्हतं. मी कोणाला सांगितलं नव्हतं. कारण मला तेव्हा माहिती होतं, की जर मी घरच्यांना किंवा माझ्या मित्रांना सांगितलं तर ते मला नावं ठेवतील. ते म्हणतील, की "हे तू काय करतो?" कारण आपल्या ग्रामीण भागातल्या पालकांचा दृष्टिकोन कसा असतो, जर त्यांना असं समजलं, की आपला मुलगा फोनमध्ये काहीतरी करतोय, तर त्यांना असं वाटतं, की तो आपला वेळच वाया घालवतोय. त्याच्यामुळं मला त्यांना प्रूव्ह करून दाखवायचं होतं, की मी जे काही करतो ना, ते मी चांगलं करतोय. त्यातून मी पैसे कमवू शकतोय. त्यामध्ये मी माझं करियर बिल्ड करू शकतोय. हे मला त्यांना प्रूव्ह करून दाखवायचं होतं. म्हणजे आपल्या घरच्यांना असं वाटतं, की समाजामधले जे मुलं जे करतायत ना, तेच आपण केलं पाहिजे. जर एखादा सी करत असेल, तर तुम्ही पण सी केलं पाहिजे. जर एखादा आय-टी-आय करत असेल, तर तुम्ही पण आय-टी-आयच केलं पाहिजे. म्हणजे जिकडे जे लोकं फॉलो करतात, तेच आपण केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो, जर 99% लोकं जे करतात ना, जर ते तुम्ही केलं तर त्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल कधीच होणार नाही. पण जे 1% लोकं करतात, जर तुम्ही ते केलं ना, तर तुम्ही 100% सक्सेसफुल होताल. तर जेव्हा मी कॉलेजवरून घरी यायचो, तेव्हा माझ्याकडे थोडासा वेळ शिल्लक असायचा 2-3 तास. तर त्या 2-3 तासांमध्ये मी माझ्या व्हिडिओची स्क्रिप्ट लिहायचो. त्यानंतर तो व्हिडिओ शूट करायचो, त्याला एडिट करायचो आणि त्याला अपलोड करायचो. आणि त्यानंतर जो म्हणजे 5 वाजेपर्यंत हे माझं काम चालायचं आणि त्यानंतर मी शेतामध्ये काम करण्यासाठी जायचो. असं मी बरेच दिवस केलं. मला चांगले व्ह्यूज पण यायला लागले. माझे सबस्क्रायबर पण वाढले आणि एक दिवस असा आला, ज्या दिवशी माझे 1,00,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले होते. आता आताचे जे इन्फ्लुएन्सर आहेत, जर त्यांचे 10,000 जरी सबस्क्रायबर कंप्लीट झालं, तर ते सेलिब्रेशन करतात, ते केक कापतात, ते स्टोरीज ठेवतात. पण माझे 1,00,000 सबस्क्रायबर होईपर्यंत घरच्या भिंतीला सुद्धा माहिती नव्हतं, की मी व्हिडिओज बनवतोय. कारण मला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. त्यानंतर जवळपास 5 महिने मेहनत केल्यानंतर मला माझं YouTubeचं पहिलं पेमेंट मिळालं, जे होतं ₹12,000. आता जेव्हा मला माझं पहिलं पेमेंट भेटलं, त्या पेमेंटमधून मी माझ्या आई-वडिलांसाठी एक खूपच सुंदर गिफ्ट घेतलं. माझ्या वडिलांसाठी मी एक ₹10,000 फोन घेतला. आईसाठी एक खूपच सुंदर साडी घेतली. म्हणजे म्हणजे माझे वडील हे ₹1,000 एक खूपच साधा सिंपल फोन वापरत असायचे आणि त्यांची पण इच्छा होती, की मला एक असा Android फोन घ्यायचा आहे, ज्यामध्ये ते YouTube पाहू शकतील. म्हणजे ते आजूबाजूच्या लोकांकडे पाहायचे, त्यांच्याकडे ते फोन असायचा आणि माझं पण स्वप्न होतं, की मी माझ्या कमाईतून माझ्या वडिलांसाठी एक फोन घेऊन देईल आणि हे सगळं मी वयाच्या 19व्या वर्षीच केलं होतं. तर तो फोन आणि ती साडी मी माझ्या आई-वडिलांच्या हातामध्ये दिली आणि तेव्हा मी त्यांना सांगितलं, की मी YouTubeवरती व्हिडिओज बनवतोय. मला माझं YouTubeचं पहिलं पेमेंट आलंय. तेव्हा त्यांना काहीच माहीत नव्हतं. तेव्हा त्यांनी फक्त YouTubeचं नाव ऐकलेलं होतं आणि त्यांना हे पण माहीत नव्हतं, की YouTubeवरून पैसा कमवता येतो. पहिल्यांदा तर त्यांना विश्वास बसलाच नाही, की हे पैसे तू YouTubeवरून कमवलेत. त्यानंतर मी त्यांना इन डिटेलमध्ये सगळं सविस्तर समजावून सांगितलं, की एक प्लॅटफॉर्म असतो, ज्यावरती जर आपण व्हिडिओज बनवले आणि आपला चॅनल मॉनिटाईज झाला, तर आपल्याला त्यातून पैसे मिळतात. त्यानंतर मी त्यांना हे समजून सांगितलं आणि ते त्यांना पटलं सुद्धा. जेव्हा त्यांनी माझे व्हिडिओज पाहिले तेव्हा त्यांना भारी वाटलं आणि त्यानंतर त्यांचा मला सपोर्ट मिळत गेला हा. कारण मी त्यांना प्रूव्ह करून दाखवलं होतं, की मी जे करतोय ते मी चांगलं करतोय. त्यामध्ये फ्युचर आहे. मग त्यानंतर मला काम करताना आणखी म्हणजे उत्साह वाढला कारण आता मला माझ्या घरच्यांचा पण सपोर्ट होता आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विलन असतोच. माझ्या पण आयुष्यामध्ये एक विलन होता तो म्हणजे समाज. कारण तुम्ही कितीही चांगलं काम करा, तुम्ही किती पण वाईट काम करा, लोकं तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार. म्हणजे एक स्टोरी माझ्या लक्षात आली, की एक नवरा-बायको प्रवास करत असतात. नवरा-बायको आणि एक घोडा असतो, ते प्रवास करत असतात रस्त्याने. तर ते चाललेले असतात. त्यांना 4 लोकं भेटतात. ते 4 लोकं म्हणतात, की "किती वेडे आहेत हे. यांच्याकडे घोडा आहे, तरी पण ते चालतच प्रवास करतायत." मग ते दोघं पण त्या घोड्यावरती बसतात. थोडंसं पुढे जातात, तर 4 लोकं त्यांना परत भेटतात. ते 4 लोकं म्हणतात, "काय त्या घोड्याला जीव नाहीये का? हे दोघं पण त्या घोड्यावरती बसलेत. त्यांना वाईट वाटत नाहीये का?" त्यानंतर तो नवरा खाली उतरतो आणि बायकोला घोड्यावरती बसवतो आणि त्यानंतर ते थोडं पुढे जातात. त्यानंतर त्यांना पुन्हा 4 लोकं भेटतात. ते 4 लोकं त्यांना म्हणतात, "काय यार, नवऱ्याची व्हॅल्यूच नाहीये बायकोच्या मनामध्ये. बायको घोड्यावरती बसली आणि नवरा चालत चाललाय. मला तुम्हाला हे सांगायचंय, तुम्ही काही पण करा. लोकं तुम्हाला नावं ठेवणार म्हणजे ठेवणार." आणि ते मला पण ठेवत होते. माझ्या घरच्या आसपासचे लोकं, माझे रिलेटिव्हज ते घरच्यांना सांगायचे, की "तुमचा मुलगा हे असली काय छपरीगिरी करतोय, काय व्हिडिओज बनवतोय." पण माझ्या घरच्यांनी हे माझ्यापर्यंत पोहोचून दिलं नाही. पण मला माहिती होतं, की लोकं मला नावं ठेवतायत आणि मला त्यांना त्यांना पण म्हणजे मी
त्यांची गोष्ट सीरियस घेतच नव्हतो. कारण जर तुम्ही समाजाच्या गोष्टीकडे लक्ष दिलं ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच सक्सेसफुल होऊ शकणार नाहीत. आणि मी पण त्यांच्याकडे कधीच लक्ष दिलं नाही. मी माझं काम करत गेलो आणि एक दिवस असा आला, ज्या दिवशी माझ्या YouTubeवरती 1,000,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. जेव्हा माझ्या YouTubeवरती 1,000,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले, तेव्हा माझा महाराष्ट्रातला पहिला YouTube चॅनल होता फॅक्ट कॅटेगरीमधला, ज्याचे ज्याचे 1,000,000 सबस्क्रायबर सर्वात आधी कंप्लीट झाले होते. म्हणजे एकानंतर एक, एकानंतर एक मी वेगवेगळे माइलस्टोन कंप्लीट करत गेलो. त्यानंतर मला गोल्डन प्ले बटन मिळालं आणि तेव्हा म्हणजे माझं वय 19 वर्ष होतं आणि तेव्हा सर्वात कमी वयामध्ये गोल्डन प्ले बटन मिळवणारा मराठी क्रिएटर मी होतो. आणि त्यानंतर मग मी व्हिडिओज बनवत गेलो. माझे YouTubeवरती पण सबस्क्रायबर वाढले, माझ्या Instagramवरती पण सबस्क्रायबर वाढले. पण असं म्हणतात, की आपण एकाच अर्निंग सोर्सवरती डिपेंड नाही राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर मग मी माझं एक दुसरं पेज ओपन केलं एम-के-सी टेक, ज्यावरती मी टेकचे व्हिडिओज टाकतो, ज्यावरती मी टिप्स सांगत असतो, गॅजेट रिव्ह्यू करत असतो. हे मी माझं पेज ओपन केलं आणि तेव्हा माझ्याकडे एक्सपिरियन्स होता, माझ्याकडे अनुभव होता आणि त्याच्या जोरावरती मी फक्त एकाच महिन्यामध्ये त्या पेजवरती 1,00,000 फॉलोवर्स कंप्लीट केले. आजच्या स्थितीला जवळपास त्या पेजवरती 7,84,000 माझे फॉलोवर्स आहेत. त्यानंतर मी माझे मल्टिपल प्लॅटफॉर्म्स ओपन करत गेलो. त्यानंतर परत एका वर्षानंतर मी प्लेसमेंट मराठी नावाने माझं एक आणखी तिसरं पेज ओपन केलं, ज्यावरती मी विद्यार्थ्यांना करियर गाईडन्स करतो, जॉब अपडेट सांगत असतो. आता माझ्याकडे एवढा पैसा येत होता, की मी माझ्या गरजा, माझ्या घरच्यांच्या गरजा म्हणजे मी सगळं पूर्ण करू शकत होतो आणि आता ती वेळ आली होती माझी पॅशन फॉलो करायची. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की माझा इंटरेस्ट हा ट्रॅव्हलिंगमध्ये होता. त्यानंतर मग मी नगरचा विशाल नावाने एक पेज ओपन केलं, ज्यावरती मी ट्रॅव्हलिंगचा कंटेंट अपलोड करत असतो. आणि त्यावरती सुद्धा आता 54,000 फॉलोवर्स आहेत आणि हे सगळं मी मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये अचीव्ह केलेलं आहे. आणि याचं सगळं श्रेय माझ्या आई-वडिलांना जातं, माझ्या मेहनतीला जातं आणि देवाला सुद्धा जातं आणि माझे काही मित्र आहेत, ज्यांनी सुद्धा मला या परिस्थितीमध्ये खूप काही सपोर्ट केला. हे सगळं त्यांना सुद्धा जातं. मी तुम्हाला एकच सांगेल, की जर तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल ना, तर लोकं काय म्हणतात त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा. जेव्हा तुम्ही कामावरती फोकस करता ना, तेव्हा तुम्हाला खूप सारे डिस्ट्रॅक्शन येतील, पण तुम्ही त्यावरती फोकस करू नका. आपलं काम हे आपल्यासाठी सगळं काही असतं. मी तुम्हाला लिहून देतो, जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये 5 वर्ष डेडिकेशनने मेहनत लावून काम केलं ना, तर त्या क्षेत्रातला तुम्ही 5व्या वर्षी किंग बनताल. म्हणजे जर तुम्ही मेहनत केली, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही, की पुढच्या 4 ते 5 वर्षानंतर तुमचं फ्युचर कसं असू शकतं. म्हणजे मी पण कधी बिलीव्ह केला नव्हता, की पुढच्या 4 वर्षांमध्ये माझ्या आयुष्यामध्ये एवढे पॉझिटिव्ह चेंजेस होऊ शकतात. जे ज्या गोष्टी मी आधी फक्त स्वप्नांमध्येच त्याचा विचार करायचो, त्या आज प्रत्यक्ष माझ्या आयुष्यामध्ये घडतायत. जी गोष्ट घेण्याचा कधी मी विचार पण करत नव्हतो, ती गोष्ट घेण्यासाठी आज मी कॅपेबल बनलेलो आहे. आधी मी माझी सुरुवात एका छोट्याशा गावातून केली होती, जिथे इंटरनेट पण नव्हतं, जिथे लाईट पण नसायची. आज माझा पुण्यासारख्या शहरामध्ये स्टुडिओ आहे. आधी मी एकट्याने सुरुवात केली होती, पण आज मी 4 ते 5 लोकांना रोजगार प्रोव्हाईड करतोय. आज माझी खूप 5 लोकांची टीम आहे आणि हे सगळं माझ्यामध्ये असलेल्या डिसिप्लिनमुळं, माझ्यामध्ये असलेल्या कन्सिस्टन्सीमुळे शक्य झालं. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नांवरती काम करत असता, तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येत असतात आणि 99% लोकं इथेच ते काम स्किप करत असतात. पण जर तुम्ही ते काम करायचं थांबवलंच नाही ना, तर तुम्ही खूप सक्सेसफुल बनत असतात. शेवटी एकच सांगेल, की ज्या व्यक्तीला देवाला खूप मोठं बनवायचं असतं ना, देव मुद्दामून त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स पाठवत असतो. शेवटी मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, की एक घोडसवार असतो आणि घोड्यांची रेस असते. तर त्या घोडसवाराला त्या घोड्याला जिंकवायचं असतं. त्याच्यामुळे तो जोरात त्याला काठीचे फटके देत असतो. पण तो घोडा म्हणत असतो, की माझा मालक मला का मारतोय? पण त्या मालकाचं इंटेन्शन त्या घोड्याला जिंकवण्याचं असतं. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी काम करता ना, तेव्हा देवसुद्धा तुम्हाला असे चटके देणार आहे. पण जेव्हा तुम्हाला असे चटके भेटत असतील ना, तेव्हा तुम्ही समजून जा, की देवाला तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जिंकवायचंय. त्याच्यामुळेच देव तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे प्रॉब्लेम्स पाठवतोय. त्यामुळे तुमच्या स्वप्नांसाठी काम करत राहा. एक दिवस तुम्हाला ते सगळं मिळेल जे तुम्ही डिझर्व्ह करता. त्यामुळे तुमची मेहनत चालू ठेवा. मी खूप खूप आभारी आहे, की यश टॉकने मला त्यांच्या मंचावरती माझी ही गोष्ट प्रेझेंट करण्यासाठी बोलावलं. त्यामुळे त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद.